मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध करावे की न करावे हा एक सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह म्हणतो की शारीरिक संबंध करावेत आणि दुसरा मतप्रवाह म्हणतो की नाही करावेत. सर्वप्रथम का करावे हे जाणून घेऊया. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की शारीरिक संबंध मासिक पाळीच्या काळात केले तर हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. मासिक पाळीच्या काळातल्या ज्या वेदना होतात, पोटात दुखणं, कंबर दुखणं, डोके दुखणं, या वेदना कमी होऊ शकतात. नैसर्गिक रक्तस्राव असतो, त्यामुळे वेगळं लुब्रिकेशनची आवश्यकता नसते. या कारणास्तव शारीरिक संबंध करायला पाहिजे असं सांगितलं जातं. तर दुसरा मतप्रवाह काय आहे की या काळात जर शारीरिक संबंध केले तर ब्लड फ्लो जो आहे तो विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता असते. याला रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन असं म्हटलं जातं. यामुळे काय होतं की पोटात सिव्हिअर वेदना होणं किंवा एंडोमेट्रायसिससारखी कंडिशन निर्माण होणं आणि यामुळे भविष्यकाळात फर्टिलिटी इश्यू निर्माण होतात. याचबरोबर काय असतं की व्हाजायनल pH जो असतो तो ॲसिडिक असतो आणि या काळात तो अल्कलाईन होतो. याचबरोबर इन्फेक्शन होण्याची किंवा STD सारखी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे असाही एक मतप्रवाह आहे की शारीरिक संबंध हे मासिक पाळीच्या काळात नाही केले पाहिजेत. तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका आणि माझं मत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यापूर्वीचा व्हिडिओ नक्की पहा, पेजला फॉलो करा.